हे बघा, हे मुगाचे लाडू हा आणि याच्यात पुडाच्या वड्या. अगो बाई, हो का? बघू कशा झाल्यात पुडाच्या वड्या ते. तुम्हाला माहितीये का आत्याबाई, आमच्या सुभद्रा वहिनींच्या पुडाच्या वड्या अगदी प्रसिद्ध आहेत. अगो बाई, हो का? मग करायलाच नको होत्या मी. मी काय म्हणते वंस, सरस्वतीने यमीसाठी जो रुमाल विणून दिला होता तो आणलात का? आणलाय की, पण जिला तो रुमाल द्यायचा ते आपली यमी आहे कुठे? हे असेच असते आत्याबाई. रमावर बुके वाचत बसलेली असते माडीवर आणि आम्ही ते राबत असतो स्वयंपाक घरात. दुर्गे, आता तिच्या नवऱ्याचीच आज्ञा आहे, त्याला ती तरी बिचारी काय करणार? पण आता मी आलीये ना, काय असतील ती सगळी कामे माझ्या समोर टाका, फरशा पाडून टाकते. अहो अहो तसे काही नाही, खरेच. आई, यमे, आत्या, यमू, माझी यमू, माझी यमी, माझी यमी. यमी, शेवटी आले गो तुझ्या घरी. वाटले होते या जन्मात जमते का नाही, पण जमले गो, जमले. आता कशी डोळे मिटायला मोकळी मी. अहो आत्याबाई, काय बोलताय हे? आणि इतक्यात कुठे डोळे मिटताय? अजून नातवंड खेळवायचे आहे तुम्हास. अगं बाई, खरंच का काय? काय गो रमा? आई, यमे, यमे, माझी यमे. माधवराव, एक गुड न्यूज आहे. काय? मल्हारराव गायकवाड केस प्रकरणी आपण सरकार दरबारी जो अर्ज केला होता तो मंजूर झाला. म्हणजे मल्हाररावांचा निवाडा निपक्षपातीपणे होण्यासाठी हिंदी आणि युरोपियन गृहस्थांचे एक मिश्र मंडळ नेमावे ही सूचना सरकारने मान्य केली. होय, त्यात आपण असे म्हटले होते की या मंडळावर हिंदी गृहस्थांची निवड ही मुंबई कलकत्त्याच्या हायकोर्ट जज्जांमधून करावी. तसेच मल्हाररावांच्या बरोबरीचे हिंदू मुसलमान राजे रजवाडे यांची नेमणूक या मंडळावर सभासद म्हणून करावी. त्यांनी ज्युरी मंडळाप्रमाणे खटला ऐकावा, पुरावा पारखावा, पण निकालाची सत्ता त्यांचे हाती ठेवू नये. आणि सरकारने आपली ही सूचना सर्व तपशिला सकट मान्य केली आहे. काका, आपल्या सार्वजनिक सभेचा नैतिक वचक वाढत असल्याचेच लक्षण आहे हे. आपल्या सनदशीर धोरणांना मिळालेले हे फळच म्हणावे लागेल. दिवसेंदिवस सभेची व्याप्ती वाढते आहे. अधिकाधिक लोक आपल्यास येऊन मिळत आहेत. खरेच फार बरे वाटते आहे. तर सारा हा गुंता असा आहे. तरीच मी म्हणते, तळे काटेचे सरपंच एवढे उदार कसे झाले आपल्या गावावर? हे म्हणजे आवळा देऊन कोळा काढण्यासारखे आहे. 100 एकर जमिनीचा स्वार्थ दडला होता त्या पाण्यामागे. सागरेश्वरा, तूच बघ रे बाबा. अण्णा, हे असे लबाडीचे ऐकले ना की मन अगदी उडाल्यासारखे होते बघा. हो ना. आणि माधवरावांसमोर आपण सरपंचांच्या 100 एकरांच्या जमिनीच्या खटल्या संदर्भात लक्ष घाला असे म्हणले तरी ते ऐकतील असे मला वाटत नाही.
त्यांच्या ऐकण्याचे सोड गोपाळ, परंतु असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडणे हेच आपल्याला शोभा देणारे नाही. हो ना. अगदी बरोबर बोललात अण्णा. नाही, एक सोयरीक जुळवताना दुसरी तुटायला नको. आणि मी काय म्हणते, सरपंचाच्या लेकीशिवाय काही दुसऱ्या मुली नाहीत जगात. अहो, एकापेक्षा एक मुली येतील आपल्या दाजीला. काय हो वहिनी, कसल्या एवढ्या विचारात घडलायत? नाही, माझ्या मनात असा विचार आला होता की यातून जर सगळ्या गावाचे भले होणार असेल तर या विषयावर एकदा जावई बापूंशी बोलायला काय हरकत आहे. म्हणजे जे घडले तसेच्या तसे सांगायला काहीच हरकत नाही, नाही का? सरपंचांची बाजू जर सत्याची असेल तर त्यातून शेवटी गावाचेच भले होणार आहे. गावात एकीकडे पाण्याचे नुसते हालहाल चालू आहेत आणि दुसरीकडे सरपंचाने ह्या खटल्याचे खोडे पुढे दामटावून आपल्याला अक्षरशः कोंडीत पकडले. म्हटली सारीच परिस्थिती एकदा जावयांच्या कानी घालावी, तेच काय तो उचित निर्णय घेतील. पण आम्ही आलो तेव्हा ते कचेरीत जावयास निघाले होते. काहीच बोलणे झाले नाही. आता कधी येतील ते? ते कोर्टाचे काम संपले की सार्वजनिक सभेचे काम असते. ती सारी कामे घरीही आणणे होतेच. स्वतःना ना वेळ वायफळ घालविलेला किंवा वायफळ बडबड केलेली अजिबात चालत नाही. सतत आपले कामच चालू असते. वेळेची म्हणून काही मर्यादा ती मुळे नाहीच. अगं बाई, मग आता कसे करायचे? हे बघ यमे, तू आम्हाला रुक्मिणी ताईंकडे पोचवून दे. पण इथेच राहा ना तुम्ही. छे, काहीतरीच काय बाई, मुलीच्या सासरी मुक्कामी राहण्याची पद्धत नाहीये हो. काहीतरीच आहे. यमे, काय बोलतेस हे? हे बघ, माझ्या समोर बोललीस हे ठीक आहे, पण आपल्या सासवांसमोर बोलू नकोस हो. आपण रीत धरूनच वागावे. आधीच तुझ्या अभ्यासावरनं साऱ्याच नाराज आहेत. निदान इतर बाबतीत तरी सारे कटाक्षाने पाळत जा. काय बरे यमे, मला सांग, मावशीकडे जातेस का कधी? तशी एक दोनदा यांच्यासोबत गेले होते. तीही आली होती इथे. पण आई, अगं आमच्या वाड्यातच इतके काही चालू असते की वेळच मिळत नाही बघ. यमे, यमे जावई करतील का ग काम? सांगता येत नाही. म्हणजे सरपंचांची बाजू सत्य असेल तर काम होईल. पण आई ग, ज्या अर्थी त्यांना शब्द टाकावासा वाटला ना, त्या अर्थी त्यांच्या बाजूतच काहीतरी खोट असावी. मलाही तेच वाटते. पण आता सांगावे तरी कसे? कानावर तरी घालायलाच हवे ना. मागे एकदा मामनजींच्या स्नेहांच्या मुलाच्या बाबतीतही असेच घडले होते. तेव्हा स्वतःनी खुद्द मामनजींनाही सांगितले की कोर्टाच्या कामात दखल देऊ नये. अगं बाई, यमे, धर्मसंकटच आहे ग मोठे. अगं बाई 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 बाई, केवढा वाडा आणि केवढे पुढे. मी पहिल्यांदाच बघतेय ना, डोळे अगदी दिपून गेले बघा माझे. किती माणसं रस्त्यावर, किती बग्या, किती दुकाने. काय आहे ना, आयुष्यात पहिल्यांदाच घरापासून एवढ्या लांब आलीये ना. तुम्हाला खरे सांगू दुर्गाक्का, मेली आपल्यावर वेळ येते कशाला? आपण आलवण गुंडाळून घरात पडायचे, एवढेच आपले आयुष्य. उमऱ्या बाहेर पडायची वेळ येते कशाला आपल्यावर? पण आमच्या यमीने स्वतःच्या नशिबाबरोबर या आत्याबाईचे नशीबही उजळून टाकले. यमीमुळे आले हो मी आज या पुण्यात. आणि तिच्यामुळे पाहिला हो हा वाडा, रानड्यांचा वाडा. अगदी सुरेख आहे. बरे केले आलात ते. लाडक्या भाचीचा संसार बघा आता डोळे भरून. अगं बाई,
ह्या कोण? आणि या माडीवर काय करत होत्या? याच त्या रमेच्या मास्तरीण बाई. तुम्ही आलात म्हणून मगाशी निरोप धाडला ना रमेकडे, तेव्हा यांनीच खाली पाठवले नाही तिला. अगो बाई, मास्तरीण बाई म्हणजे काय? नाही म्हणजे आपले घर सोडून इथे बुके शिकवावयास येतात की काय या? बाई 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 बाई. आई, अजून किती वेळ तोच तोच विचार करीत राहणार आहेस? आता इकडे बोलायचे असे ठरवून आली आहेस ना, मग सगळे काही मोकळेपणाने सांगू. स्वतः फार प्रेमळ आहेत खरेच. ते कधी कोणाचेही मन दुखवित नाहीत. ते सगळे खरे गो यमे, पण हे कोर्टाच्या कामाविषयी वगैरे बोलणे सवय नाही गो मला. आणि जावई जरी असले तरी मोठे हुद्देदार आणि विद्वान आहेत. खरे सांगू यमे, शहाण्या आणि सज्जन माणसाच्या शांतपणाचा देखील धाक वाटतो बरे. माझे तर हातपायच कापतायत गो. आई, अरे, कोणाची वाट पाहत आहात का? अशा का उभ्या आहात? काय झाले रमाबाई? काही बोलावयाचे आहे का? हो, म्हणजे खरे तर आई त्यासाठीच आली आहे मुद्दाम. असे सासूबाई स्वतः आल्या, तेही अशा तडकाफडकी, म्हणजे निश्चितच काहीसे महत्वाचे कारण असणार. काय झाले आहे सासूबाई? निसंकोचपणे सांगा. म्हणजे हा माझा प्रांत नव्हे, पण भयंकर दुष्काळ पडलाय. पाण्याचे दुर्भिक्ष इतके भीषण आहे की जीवाचा धडा करून मी एका खटल्यात आपण लक्ष घालावे अशी विनंती करावयास आले. हा खटला आपल्याच कोर्टात आहे. दुष्काळाचा आणि खटल्याचा काय संबंध? सांगते. I am, you are. बाबा, काही मदत करू का? काय रे आबा? कोण रे हे सोंग? काय रे, कोण तू? मी केशव. मी ओळखले तुम्हाला, पण तुम्ही नाही ओळखले मला. कसे? हे आमचे घर आहे. इथे आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. हा, शहाणपणा नाही, तो मुळातच असावा लागतो, शिकवून नाही येत. त्यामुळे तुम्हाला तो शिकवण्यात काहीच हशील नाही. ए थांब, हे जरा जास्त होतंय. हा, काय करणार आहेस? नाही, मागे एकदा लहानपणी येथे आलो होतो, तेव्हा दटावले होतेस मला. हो, तेव्हा घाबरलो होतो मी, पण आता नाही हा घाबरणार. ए तू थांब थांब. बाबाराव, अहो सगळे दिवस आपले नसतात काय? बाबा तू नाही. कसे दाखवतो, सापडू दे माझ्या तावडीत परत. बाई, या रमेच्या आत्याबाई. नमस्कार.
अगो बाई, ही कुठली पद्धत? अहो मी तुमच्यापेक्षा मोठी आहे असे वाटले म्हणून असा नमस्कार केला. मला नाही बाई या पुणेरी पद्धती उमगत. आणि हेही उमगत नाही की तुम्ही आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी अशी बुके शिकवावयास कसे जाता ते. बुके? बाई बाई, ऐकावं ते नवलच. बायका अशा आपले घर सोडून फिरतात हे पुण्यातच पाहिले हो. नाहीतर सणवार हळदी कुंकवाशिवाय बाईने असे घराबाहेर पडायचेच नसते. तुमच्या वहिनी वैद्यकीय जाणतात असे ऐकले रमाबाईंकडून. हो, मोठा गुण आहे हो तिच्या हातात. का हो, तुम्हाला काही होते का? नाही नाही, तुमच्या वहिनी इतरांकडे जाऊन रुग्णांची काळजी घेतात असे ऐकले होते म्हणून विचारले. अहो वैद्यकीय ही विद्याच आहे आणि मी ही विद्या घरोघरी पोचावी अशी आस बाळगूनच हे काम करते. थोडक्यात काय, आम्ही दोघीही विद्येच्याच उपासक. असो, भेटून आनंद झाला. तुमच्या वहिनींना माझा नमस्कार सांगा. येते. अगो बाई, जिभेवर सरस्वती हो हिच्या. शब्द म्हणून पडू दिला नाही. या, तुम्हाला धान्याचे कोठार दाखवते. या. हो, चला. असे आहे तर. खटल्याचा निकाल जर मनोहरांच्या बाजूने लागला तर संपूर्ण गावाची पाण्याची सोय होईल. तात्पुरती का होईना पण होईल. पण त्यासाठी आम्ही न्यायात पक्षपात करावयाचा. कसे शक्य आहे? एका बाजूस दुष्काळाने तडफडणारे गाव आणि दुसऱ्या बाजूस तत्व. रमाबाई, आईंना म्हणावे, आले आहात तर 4 दिवस लेकीकडे राहा. अगो यमे, जावई बापू रागावले की काय? बघ ना, खटल्याच्या बाबतीत काहीच बोलले नाहीत आणि वर आता हे राहण्याचे संकट. काय करावे मला काहीच सुधरत नाही गो, काहीच सुधरत नाही.